जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. 9. जन्म जन्म कर्म कर्म च सुद्धा मे माझे दिव्यम दिव्य एवं याप्रमाणे च यहा जो वेत्ती जाणतो तत्वतः तत्वतः किंवा यथार्थ रूपाने त्यक्त्वा सोडून देहम हा देह पुन्हा पुन्हा जन्म जन्म न कधीच नाही एती प्राप्त करतो माम मला एती प्राप्त करतो सहा तो अर्जुन हे अर्जुन. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. तात्पर्य भगवंतांच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतरणाबद्दल यापूर्वी 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे. जो भगवंतांच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तात्काळ भगवत धामात परत जातो. भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळीच साध्य होत नाही. निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतरच आणि अनेकानेक जन्मांनंतरच मुक्ती प्राप्त होते. यानंतरही भगवंतांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ आंशिक मुक्ती असते आणि अशा मुक्तीत भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते. पण भक्ताला केवळ भगवंतांच्या शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने हे शरीर त्याग केल्यानंतर भगवत धामाची प्राप्ती होते आणि त्याला पुन्हा या भौतिक जगतात परतून येण्याचा धोका नसतो. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंतांची अनंत रूपे आणि अनंत अवतार आहेत. अद्वैतमच्युत मना दीमनंत रूपम. भगवंत जरी अनंत दिव्य रूपे धारण करीत असले तरी ते श्री भगवंत अद्वितीयच आहेत. हे सत्य जरी ज्ञानीजन आणि सांसारिक पंडितांच्या आकलना पलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे पुरुष बोधिनी उपनिषद एको देवे नित्यलीलानुरक्तो भक्तव्यापी हृद्यंतरात्मा. एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताशी लीलानुरुक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात. या वेद प्रमाणांना स्वतः भगवंतांनी गीतेतील या श्लोकामध्ये पुष्टी दिली आहे. जो मनुष्य या सत्याचा वेदांच्या आणि भगवंतांच्या प्रामाण्यपूर्वक वचनांच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ दवडीत नाही तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेची प्राप्ती करतो. या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणे मुक्तीची प्राप्ती करू शकतो. वास्तविकपणे तत्वमसी हे वैदिक वाक्य या बाबतीत लागू पडते. जो कोणी श्रीकृष्णांनाच परम सत्य म्हणून जाणतो किंवा तो भगवंतांना म्हणतो की तुम्हीच परब्रह्म स्वयं भगवान आहात तो निश्चितपणे तात्काळ मुक्त होतो आणि यामुळेच त्याचा भगवंतांच्या दिव्य सत्संगामधील प्रवेश निश्चित होतो. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर भगवंतांचा असा श्रद्धावान भक्त पूर्णता प्राप्त करतो आणि याची पुष्टी पुढील वैदिक प्रमाणाद्वारे करण्यात आली आहे. तमेव विदित्वानि मृत्युमेति नान्यः पंथा विद्यतेयनाय. केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य हा जन्म मृत्यूपासून होणाऱ्या मुक्तीची पूर्णावस्था प्राप्त करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही. श्वेताश्वतरोपनिषद 3.8. इतर कोणताही पर्याय नाही याचा अर्थ आहे की जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणीत नाहीत तो निश्चितपणे तमोगुणात आहे आणि यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही. भगवद्गीतेवर सांसारिक पांडित्याला अनुसरून भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या बाटलीचा केवळ पृष्ठभाग चाटल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे. असे तार्किक ज्ञानी भौतिक जगतामध्ये अत्यंत
महत्वपूर्ण कर्मे करीत असतील, पण यामुळे ते मुक्तीसाठी पात्र होतील असे नाही. अशा अहंकारी संसारिक विद्वानांना भगवत भक्ताची अहैतुकी कृपा होईपर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणून मनुष्याने श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारे कृष्ण भावनेचे अनुशीलन करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे.